मी आज इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्याकरता आलेलो होतो। मी मागील दिनांक 17/12/2000 रोजी मी मारोळ पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये आत्मदहन कुटुंबासह करणार होतो। मी त्या दिवशी गेलो येतो, पण तिथे DYSP जे ॲडिशनल होते चोपडा अंमळनेर ग्रुपचे ते अण्णासाहेब गोलप, तर यांनी मला फोनवरती सांगितलं की महाराज असं काही कृत्य करू नका, मी तुम्हाला 7 दिवसाच्या आत तुम्हाला न्याय मिळवून देतो, तुमच्या समस्या माझ्याजवळ तुम्ही लेखी स्वरूपात द्या। लगेच मी 21 तारखेला 20 तारखेला त्यांना लेखी स्वरूपात माझ्या अर्जही दिलेला आहे। माझ्याकडे जे अवेलेबल पुरावे होते, जे व्हिडिओ होते, ते सर्व त्यांना मी दाखवलेही। त्याच्यात त्यांनी मान्यता केली की हे पोलीस स्टेशनचे लोक हे अडकलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला न्याय देणं गरजेचं आहे। त्यांनी मला विश्वासात घेतलं आणि 7 दिवसात तुम्हाला मी न्याय देतो, त्यांना इथे ऑफिसमध्ये बोलवतो अशी माझ्याशी चर्चाही केली। मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला, पण त्या घटनेला जवळजवळ 10 दिवस उलटून गेले। मी त्यांना फोन लावला की सर तुम्ही काय केलं माझ्या अर्जावरती, तर त्यांनी मला सांगितलं की मी त्यांना बोलवतो करतो अशी उडवाडूची उत्तर दिले। शेवटी मी त्यांना आणखीन पुन्हा 3 दिवसांनी फोन केला की सर याच्यावरती काय करता, तर त्यांनी मला पुन्हा तेच उत्तर दिलं की तुम्ही 3-4 दिवस थांबा, 5-6 दिवस थांबा। म्हणजे त्यांच्याकडनं हे पुन्हा उडवाडूची उत्तर येत आहे आणि याच्यात मला संपूर्ण कळून चुकलेलं आहे की पोलीस कर्मचारी API जे अडकलेले यांनी माझ्या फुटेज नष्ट करून दिलेले, डिलीट करून टाकलं आणि फुटेजच्या 11 महिन्यानंतर त्यांनी पंचनामा केला, तो पंचनामाही त्यांनी गाळ करून दिला। बरं झालं मी त्यांना व्हिडिओ बनवून घेतलेला होता। असे हे लोक यांना वाचवण्याकरता DYSP आता मध्यस्थी आलेले आहेत, SP पर्यंत या लोकांनी लाईन लावून टाकलेली। शेवटी मी इथे आत्मदहनचं निवेदन देण्याकरता कलेक्टर ऑफिसला येते। हे गावात आरोपींना माहिती होतं, पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना नाही माहिती होतं, तर मी इकडे निघालो आणि तिकडे पोलीस स्टेशनच्या लोकांनी आरोपींना सांगून माझी घरी बायको एकटी आहे, माझ्या लहान लहान मुलं आहेत, तर त्यांना सुद्धा शिवीगाळ करायला त्यांनी घरी पाठवून दिलं। तर मी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना फोन लावला, तर तुम्ही माझ्या घरी जाऊन दखल घ्या, ना तर तुमचा विचार तुम्ही बघून घ्या। म्हणजे तुम्ही मला इतके परेशान करताय की मी या गोष्टीपर्यंत पोहोचायला नको। तर पोलीस कर्मचारी अडकल्यामुळे तुम्ही एवढे हैराण झाले, तर मला 25 महिन्यापासून तुम्ही का परेशान करताय? मी एकटा पडलेलो आहे या केसमध्ये। हे सर्व वातावरण पाहून पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी API IO अवेलेबल जेवढे आहेत तेवढे वरून खालून सर्व लोक याच्यात कन्वर्ट झालेले आहेत आणि आरोपींना वाचवण्याकरता आरोपींकडनं यांनी मनसोक्त मोबदलाही घेतलेला आहे। म्हणून तर त्यांनी माझ्या परिस्थितीत ज्यांना फुटेज नष्ट केलं, 11 महिन्यानंतर फुटेजचा पंचनामा करायला तिथे ग्रामपंचायतमध्ये आलेले आहेत। नाईक शीतलकुमार नाईक, दीपक काटे यांनी ते लोक पाठवलेले आहेत। बरं झालं मी तो व्हिडिओ त्यांच्या सेव्ह करून घेतला। जळगावला कारण एकच होतं की मला न्याय तिथे मिळत नाही स्थानिक लेवलला, ग्रामीण लेवलला, म्हणून मी कलेक्टर साहेबांकडे न्याय मागण्याकरता आलेलो होतो आणि मी त्यांच्याकडे निवेदनही दिलेलं आहे। त्यांनी निवेदन वाचलं आणि नंतर मला त्यांनी ही दिशाभूल केली की मी इथे हे पोलीस कर्मचाऱ्यांकडे तिकडे मुंबईला ट्रान्सफर करतो। मी त्यांच्याकडनं ओशी मागितली की सर मग मला तुम्ही ओशी द्या, माझे प्रकरण तुम्ही कुठेही पाठवा, मला फक्त न्याय पाहिजे, मला न्यायाशी मतलब आहे। तर त्यांनी ओशी द्यायला स्पष्ट शब्दात नकार दिला आणि जे माझे डॉक्युमेंट त्यांच्याकडे अवेलेबल दिलं होतं त्यांच्यावरती त्यांनी पेनने काही टिकमार केलेली होती ते पण त्यांनी खोडून टाकलं। मग एकंदरीत माझ्या लक्षात असं येतं आहे की वरून खालून सर्व यांनी मॅनेज करून ठेवलेलं आहे। यांना माहिती होतं की मी जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहे, म्हणून SP साहेब, DYSP साहेब, API दोघं API याच्यात सर्व कन्वर्ट आहेत। मी या साहेबांना कसं कळलं की मी इथे येत आहे? असं निवेदनामध्ये मी एकच म्हटलेलं की या परिस्थितीमध्ये माझे ज्यांनी फुटेज उडवलेले ती तर केस न्यायप्रविष्ट आहेत, पण जो फुटेजचा पंचनामा 11 महिन्यानंतर शीतलकुमार नाईकने दीपक काटेला पाठवलेले, सचिन निकमला पाठवलेले, पोलीस कर्मचारी स्टेशनचे 2 कर्मचारी आलेले आहेत, त्यांनी पंचनामाही केलेला आहे। पंचनामाती माझी ऑलरेडी सही आहे, माझ्या बायकोच्या निशाणी डावा अंगठाही त्यांनी ठेवलेला आहे आणि तो पंचनामा त्यांनी फाडून फेकून दिला। त्या निवेदनात मी असं म्हटलेलं आहे की मला न्याय मिळवून द्या, नाहीतर मी 26 जानेवारी 2025 रोजी आपल्या या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मी माझं आत्मदहन करणार। कारण मी खूप आता या परिस्थितीमध्ये हवालदिल झालेलो आहे, मला न्यायच मिळत नाही आणि मला सर्व बाजूने आरोपी तर टॉर्चर करतच आहे, पण पोलीस प्रशासन टॉर्चर करत आहे, ही मोठी खेदाची गोष्ट आहे। म्हणून मला आता जीवन जगणं असह्य झालेलं आहे आणि माझ्या या घटनेला, या अशा घटनेला हे सर्व पोलीस प्रशासनच जबाबदार आहे असं माझं एकंदरीत म्हणणं आहे। मी गोकुळ अंदा बच्छाव, माझे मूळ गाव एकतास आहे, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव आणि आमच्या स्थानिक पोलीस स्टेशन पडतं मारोळ पोलीस स्टेशन।